मंडळी, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यापासून सर्वच पक्ष उमेदवार जाहीर करण्याच्या तयारीला लागलेले आहेत। याआधी आपण महाराष्ट्रातील जवळपास सर्व पक्षांच्या यादीत संभाव्य उमेदवार कोण असतील हे जाणून घेतलं, पण आज अजितदादा यांच्या पक्षातील 41 संभाव्य उमेदवारांची यादी समोर आली आहे आणि लवकरच अजितदादा त्याबद्दल निर्णय जाहीर करू शकतात असं बोललं जातंय। मग नेमकी कोणाची अजितदादा गटाच्या यादीत वर्णी लागू शकते त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी। मंडळी, या यादीतलं पहिलं नाव असू शकतं दस्तर खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं। मंडळी, मी नाही बारामतीकरांना दुसरा आमदार मिळाला पाहिजे असं म्हणत असतानाच आता कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर स्वतः अजित पवार पुन्हा एकदा बारामतीमधून लढणार हे जवळपास फिक्स झालंय। दुसरे नेते असू शकतात छगन भुजबळ। मंडळी, छगन भुजबळ हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आहेत आणि पक्षफुटीनंतर त्यांनी अजित पवार यांची साथ दिली होती। सध्या ते वयोमानाने निवडणूक लढवणार नाहीत असं म्हणाले होते, पण ओबीसी समाजावर प्रभाव असल्यानं अजितदादा त्यांना येवल्यातून संधी देतील असं बोललं जात आहे। पुढे यादीतले तिसरे संभाव्य नेते असू शकतात कागलचे हसन मुश्रीफ। समरजित सिंह घाटगे यांनी शरद पवार गटात प्रवेश केला असल्यानं मुश्रीफ यांच्या अडचणी वाढल्या असल्या तरी त्यांची मतदारसंघातली ताकद पाहता अजितदादा त्यांनाच पुन्हा कागलमधून उतरवतील। त्यानंतर चौथे नेते असू शकतात परळीचे विद्यमान आमदार धनंजय मुंडे। परळी विधानसभेवर होल्ड ठेवून असलेले आणि सरकारमध्ये मंत्री असलेले धनंजय मुंडे यांचा परळीवर मोठा प्रभाव आहे आणि आता पंकजा मुंडे यांचीही त्यांना साथ आहे, त्यामुळे दादांपुढे त्यांच्यापेक्षा बेस्ट पर्याय सध्या तिथं नाही। त्यानंतर पाचवे संभाव्य उमेदवार असतील दिलीप वळसे पाटील। म्हणजे एकेकाळी शरद पवार यांचे अतिशय जवळचे मानले जाणारे दिलीप वळसे पाटील पक्षफुटीनंतर मात्र अजितदादांसोबत राहिले। दिलीप वळसे पाटील यांचा त्यांच्या मतदारसंघांवर जबरदस्त होल्ड असून यावेळी आंबेगावच्या मैदानात त्यांना उतरवलं जाईल। पुढे यादीतले सहावे संभाव्य उमेदवार असतील नरहरी झिरवळ। म्हणजे नरहरी झिरवळ हे अजितदादा गटातील एक ज्येष्ठ नेते असून आदिवासी मतांवर त्यांचा मोठा प्रभाव आहे। त्यांच्या पारंपरिक दिंडोरी या मतदारसंघातून ते लढतील। त्यानंतर यादीतलं सातवं नाव आहे अदिती तटकरे यांचं। सुनील तटकरे यांच्या कन्या आणि राज्य सरकारमध्ये मंत्री असलेल्या अदिती तटकरे यांना यंदाही श्रीवर्धनमधून अजितदादा संधी देतील। लाडक्या बहीण योजनेमुळे तटकरे यांच्याबद्दल मतदारसंघात पॉझिटिव्ह वातावरण आहे। त्यानंतर आठवे संभाव्य उमेदवार असतील संग्राम जगताप। नगरच्या संग्राम जगताप यांनी पक्षफुटीनंतर अजितदादांची साथ दिली, परिणामी दादा त्यांना पुन्हा एकदा अहिल्यानगर शहरमधून संधी देतील असं बोललं जात आहे। दादांच्या यादीतले नवे नेते असू शकतात दिलीप मोहिते पाटील। अजितदादांनी खेडमधून एका जाहीर सभेत दिलीप मोहिते पाटील यांना यावेळी आमदार करा, त्यांना मी लाल दिव्याची गाडी देतो असं आश्वासन दिले, त्यामुळे खेड आळंदीमधून त्यांची उमेदवारी फिक्स मानली जाते। यादीतले 10वे नेते असतील धर्मराव बाबा आत्राम। मंडळी, राष्ट्रवादीतील एक ज्येष्ठ नेते व सरकारमधील मंत्री असलेल्या धर्मराव बाबा आत्राम हे यावेळी सुद्धा त्यांच्या पारंपरिक अहेरी या मतदारसंघातून निवडणूक लढतील हे फिक्स आहे। यावेळी कदाचित त्यांच्या समोर त्यांचीच मुलगी भाग्यश्री आत्राम यांचं आव्हान असेल। पुढे 11वं नाव असेल नितीन पवार यांचं। कळवणचे आमदार असलेले नितीन पवार यांच्या नावावर देखील अजितदादा शिक्कामोर्तब करतील असं बोललं जात आहे। दादांच्या यादीतले 12वे संभाव्य नेते असतील ते म्हणजे दत्तामामा भरणे। इंदापूरचे आमदार असलेले दत्तामामा भरणे हे अजितदादांच्या खास मर्जीतले नेते मानले जातात आणि त्यांचा मतदारसंघात होल्ड देखील चांगला आहे, त्यामुळे दत्तामामा हे यावेळी अजितदादा गटाचे इंदापूरमधून उमेदवार असतील। त्यानंतर 13व्या संभाव्य उमेदवाराचं नाव असेल संजय बनसोडे। महाराष्ट्र सरकारचे विद्यमान मंत्री असलेले संजय बनसोडे हे राष्ट्रवादीच्या पक्षफुटीनंतर अजितदादांसोबत राहिले। नवीन सरकारमध्ये त्यांना मंत्रिपदही मिळालं। संजय बनसोडे हेच त्यांच्या पारंपरिक उदगीर या मतदारसंघातून अजितदादा गटाचे उमेदवार असतील, हे जवळपास फिक्स आहे। पुढे 14वे नेते असतील इंद्रनील नाईक। मंडळी, पुसदचे विद्यमान आमदार असलेले इंद्रनील नाईक यांच्याही नावाची पहिल्या यादीत समावेश केला जाऊ शकतो असं सांगितलं जातंय। यादीतले 15वे संभाव्य उमेदवार असू शकतात मकरंदाबा पाटील। मंडळी, वाईचे आमदार असलेले मकरंदाबा पाटील यांनी पक्षफुटीनंतर अजितदादांची साथ दिली। त्यांचा वाई खंडाळा मतदारसंघावर एक हाती अंमल आहे, त्यामुळं मकरंदाबा यांनाच यावेळी सुद्धा अजितदादा संधी देतील। पुढे यादीतले 16वे संभाव्य उमेदवार असू शकतात अण्णा बनसोडे। मंडई, पिंपरीचे आमदार असलेले अण्णा बनसोडे यांच्या नावाचा देखील दादा पहिल्या यादीत विचार करतील असं बोललं जात आहे। त्यानंतर दादा गटाच्या यादीतले 17वे संभाव्य उमेदवार असू शकतात सुनील अण्णा शेळके। मावळचे विद्यमान आमदार असलेले सुनील अण्णा शेळके यांच्या पुढ्यात तगडं आव्हान असणार आहे, पण तरुणांची नस माहिती असल्यानं सुनील अण्णा दादांचा विश्वास मावळमध्ये सार्थ करू शकतात असं बोललं जात आहे। अजितदादांच्या यादीतले 18वे संभाव्य उमेदवार असू शकतात अनिल पाटील। मंडळी, महाराष्ट्र सरकारचे विद्यमान मंत्री असलेले अनिल पाटील यांचा त्यांच्या पारंपरिक अमळनेर मतदारसंघात चांगला प्रभाव आहे,
ते अजितदादांच्या जवळचे नेते मानले जातात आणि शरद पवारांनी त्यांना पाडण्यासाठी रणनीती आखल्याचं कळत आहे. पुढे यादीतले 19वे संभाव्य उमेदवार असू शकतात अतुल बेनके. मध्यंतरी जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी शरद पवार यांच्याशी जवळीक साधल्याची चर्चा होती, पण अजितदादांनी अतुल बेनके यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले असं आता बोललं जात आहे. त्यानंतर यादीतले 20वे संभाव्य उमेदवार असू शकतात सुनील टिंगरे. वडगाव शहरी मतदारसंघावर मोठा राजकीय होल्ड ठेवून असणारे सुनील टिंगरे यांना देखील अजितदादा पुन्हा एकदा संधी देतील असं बोललं जात आहे. पण सध्या सुनील टिंगरे यांना घेरण्यासाठी वडगाव शहरीत शरद पवारांनी बापू पठारे यांना ताकद दिल्याचं कळत आहे. पुढे अजितदादा गटाच्या यादीतले 21वे संभाव्य उमेदवार असू शकतात राजू कारेमोरे. मंडई तुमसरचे विद्यमान आमदार राजू कारेमोरे यांनी पक्ष फुटीनंतर अजितदादांची साथ दिली. परिणामी त्यांच्याबद्दल मतदारसंघात नाराजीचा सूर आहे. पण तरीही त्यांच्या इतका दुसरा ताकदवान नेता तिथं अजितदादांकडे नाही. त्यानंतर दादा गटाच्या यादीतले 22वे संभाव्य उमेदवार असू शकतात मनोहर चंद्रिकापुरे. अर्जुनी मोरगावचे विद्यमान आमदार असलेले मनोहर चंद्रिकापुरे यांची मतदारसंघात राजकीय ताकद मोठी असून त्यांनी मागच्या काही काळापासून तिथं टाईट फिल्डिंग लावलेली आहे. त्यामुळे तेच यावेळी सुद्धा अजितदादा गटाचे अर्जुनी मोरगाव मधून उमेदवार असतील. पुढे 23वे नेते असतील चंद्रकांत नवघरे. वसमतचे विद्यमान आमदार असलेले चंद्रकांत नवघरे पक्ष फुटीनंतर अजितदादांसोबत निष्ठा राखून राहिले, त्यामुळे तेच यावेळी सुद्धा अजितदादा गटाकडून वसमतचे उमेदवार असतील असं बोललं जात आहे. पुढे त्यानंतर 24वे संभाव्य उमेदवार असतील माणिकराव कोकाटे. मंडळी सुरुवातीला भुजबळांनी माघार घेतली तेव्हा सिन्नरचे विद्यमान आमदार असलेले माणिकराव कोकाटे यांना येवल्यातून संधी मिळणार असं म्हटलं जात होतं, पण आता अजितदादा त्यांची सिन्नरमधूनच वर्णी लावतील असं बोललं जात आहे. पुढे 25वे संभाव्य उमेदवार असू शकतात दिलीप बनकर. निफाड विधानसभेवर राजकीय प्रभुत्व राखून असलेल्या दिलीप बनकर यांचाही अजितदादा उमेदवारीच्या पहिल्या यादीत समावेश करतील असं बोललं जात आहे. त्यानंतर यादीतल्या 26व्या संभाव्य उमेदवार असतील सरोज अहिरे. मंडई देवळालीच्या विद्यमान आमदार सरोज अहिरे यांनी देखील मतदारसंघात आपला राजकीय दबदबा राखून ठेवलाय. पक्ष फुटीनंतर त्यांनी अजितदादांना साथ दिल्यामुळे देवळालीमधून त्यांच्याच नावाचा विचार होईल असं बोललं जात आहे. तसंच यादीतले 27वे संभाव्य उमेदवार असतील दौलत दरोडा. शहापूरचे विद्यमान आमदार असलेले दौलत दरोडा यांनी सुरुवातीला पाठिंबा दिला नव्हता, पण नंतर काही काळानं त्यांनी अजितदादांना साथ दिली. परिणामी त्यांच्या नावाचा पण पहिल्या यादीत विचार होऊ शकतो. पुढे यादीतलं 28वं नाव आहे ते म्हणजे यशवंत माने यांचं. मंडई मोहोळमध्ये आपली राजकीय ताकद राखून असलेले विद्यमान आमदार यशवंत माने यांच्यासाठी खुद्द अजितदादा सभा घेण्यासाठी गेले होते. यंदाही त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची चिन्ह आहेत. पक्ष फुटीनंतर अजितदादांची साथ दिली, त्यामुळे तेच यावेळी सुद्धा अजितदादा गटाचे मोहोळमधून उमेदवार असतील. त्यांच्यानंतर दादांच्या यादीतले 29वे संभाव्य उमेदवार असतील शेखर निकम. चिपळूणचे विद्यमान आमदार असलेले शेखर निकम यांना देखील अजितदादा त्यांच्या पहिल्या यादीत स्थान देतील असं बोललं जातंय. त्यांचाही मतदारसंघात मोठा राजकीय दरार आहे. पुढे 30वे संभाव्य उमेदवार असतील राजेश पाटील. मंडई चंदगडचे विद्यमान आमदार राजेश पाटील यांनी पक्ष फुटीनंतर अजितदादांची साथ दिली, त्यामुळे त्यांनाच यावेळी अजितदादा चंदगडमधून संधी देतील असं बोललं जात आहे. त्यानंतर 31वे संभाव्य उमेदवार असतील चेतन तुपे. खरं तर पक्ष फुटीनंतर हडपसरचे आमदार चेतन तुपे यांची संदिग्ध भूमिका राहिलेली होती. शरद पवार की अजित पवार असा यक्ष प्रश्न त्यांच्या पुढे होता. बंडानंतर तब्बल 4 महिन्यांनी त्यांनी अजितदादांसोबत आहे असं जाहीर केलं. आता पहिल्या यादीत त्यांच्याही नावाचा समावेश केला जाऊ शकतो. मंडई दादा गटाच्या यादीतील 32वे संभाव्य उमेदवार असू शकतात किरण लहामटे. मध्यंतरी अकोलेचे लहामटे नाराज असून ते शरद पवार गटात जातील अशी चर्चा रंगली होती, पण उमेदवारीवरून आता अजितदादांनी त्यांची समजूत काढली असं कळत आहे. अकोलेतून त्यांच्याच नावाची वर्णी लागू शकते. पुढे 33वे नेते असतील करमाळ्याचे संजय मामा शिंदे. करमाळ्याचे विद्यमान आमदार असलेले संजय मामा शिंदे यांनी मतदारसंघात कार्यकर्त्यांची नाराजी असताना पक्ष फुटीनंतर अजितदादांची साथ दिली. त्यांची तीच निष्ठा त्यांच्या गळ्यात पुन्हा एकदा करमाळ्याच्या उमेदवारीची माळ घालेल असं बोललं जात आहे. त्यानंतर दादा गटाच्या यादीत संभाव्यरित्या समावेश होऊ शकणारे 34वे नेते आहेत देवेंद्र भुयार. मंडई स्वाभिमानी पक्षाचे मुर्शीतील विद्यमान आमदार देवेंद्र भुयार हे अजितदादा गटाकडून मुर्शीची विधानसभा लढवतील असं बोललं जात आहे. पुढे 35वे संभाव्य नाव आहे आशुतोष काळे यांचं. मंडळी कोपरगावचे विद्यमान आमदार असलेले आशुतोष काळे यांच्या नावावर पण अजितदादांकडून जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचं फिक्स आहे. मंडळी त्यानंतर 36वे संभाव्य उमेदवार असतील जयसिंग सोळंके. माजलगावचे विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांनी राजकारणातून आपली निवृत्ती जाहीर केलेली आहे आणि त्यांनी त्यांचा राजकीय वारसदार म्हणून त्यांचा पुतण्या जयसिंग सोळंके यांच्या खांद्यावर जबाबदारी टाकलेली आहे. त्यामुळे जयसिंग हेच यावेळी अजितदादा गटाकडून माजलगावमधून लढतील असं बोललं जात आहे. पुढे यादीतील 37वे संभाव्य उमेदवार असू शकतात बाबासाहेब पाटील.
मंडळी, अहमदपूरचे विद्यमान आमदार असलेले बाबासाहेब पाटील यांनी पक्षफुटीनंतर अजितदादांची साथ दिली होती. त्यांच्याबद्दलही मतदारसंघात नाराजीचा सूर आहे. पण बाबासाहेब पाटील अहमदपूरचे ताकदवान नेते आहेत. यादीतील 38वं नाव आहे सना मलिक यांचं. मंडळी, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या कन्या असलेल्या सना मलिक या मुंबईतील अणुशक्तीनगर या मतदारसंघातून अजितदादा गटाकडून निवडणूक लढवतील अशी दाट शक्यता आहे. त्यांची उमेदवारी पहिल्या यादीत जाहीर असू शकते. त्यानंतर दादा गटाच्या यादीतलं 39वं नाव आहे सुलभा खोडके यांचं. म्हणजे काँग्रेसच्या अमरावती मतदारसंघाच्या विद्यमान आमदार असलेल्या सुलभा खोडके यांचं काही दिवसांपूर्वी पक्षविरोधी कारवाई केल्या म्हणून काँग्रेसनं निलंबन केलं होतं. म्हणजे आता त्या राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून अमरावतीमधून निवडणूक लढतील अशी चिन्ह आहेत. पुढे यादीतले 40वे संभाव्य उमेदवार असतील नवाब मलिक. अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते असलेले नवाब मलिक हे यावेळी शिवाजीनगर मानखुर्द या मतदारसंघातून दादा गटाकडून निवडणूक लढतील. पण त्यांच्या उमेदवारीमुळे महायुतीमध्ये बेबनाव निर्माण होऊ शकतो. कारण नवाब मलिक यांच्या नावाला भाजपचा तीव्र विरोध आहे. मंडळी, या नेत्यांची नावं अजितदादा गटाकडून जवळपास फिक्स आहेत. पण आणखी एका संभाव्य नावाचा त्यांच्या पहिल्या यादीत समावेश होऊ शकतो आणि ते नाव म्हणजे इगतपुरीचे हिरामण खोसकर. काँग्रेसमधून नुकतेच अजितदादा गटात समाविष्ट झालेले हिरामण खोसकर अजितदादा गटाकडून इगतपुरीची निवडणूक लढवतील असं बोललं जात आहे. या व्यतिरिक्त 50 उमेदवारांच्या नावांची यादी अजितदादा जाहीर करतील असं बोललं जात आहे. पण या नेत्यांमधून नेमकी कुणाला उमेदवारी मिळेल असं तुम्हाला वाटतं? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच प्रत्येक मतदारसंघातली राजकीय परिस्थिती नेमकी काय आहे हे समजून घेण्यासाठी आपल्या विशेष वारी या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.